आपले फ्रेंड सांगत असतात की अरे मी फेक एक्सपिरियन्स घेतला आणि मला 5चं 7चं पॅकेज भेटलेला आहे. तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्याकडे पीएफ अकाउंट नसेल, जर तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल, जर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट नसेल, तर बँक स्टेटमेंट तर एक आहे की आता कॅशमध्ये तर कोण सॅलरी करत नाहीये. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आयटी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती एक स्टुडंटची रिअल स्टोरी सांगतो, जी की सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि सोबतच थर्सडेला युट्यूब लाईव्ह वरती पण खूप लोकांनी क्वेश्चन विचारला होता की आमच्याकडे सॅलरी स्लिप आहे, एक्सपिरियन्स लेटर आहे, बट आमच्याकडे फॉर्म 16 आणि पीएफ अकाउंट नाहीये, तर त्या केसमध्ये काय होईल. तर मी रिअल स्टोरी आधी काय आहे ते सांगतो. इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे एक तर म्हणजे की बेसिक डॉक्युमेंट असले पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल काय, सॅलरी स्लिप, एक्सपिरियन्स लेटर आणि जॉईनिंग लेटर. हे तर कॉमन तुम्ही जेव्हा भेटतं, म्हणजे हे तर सगळ्यांनाच भेटतं. दुसरी गोष्ट आहे की हे फेक एक्सपिरियन्स मधून पण भेटतं. तुम्ही कुठल्याही कंपनीला सांगा की आम्ही तुम्हाला 10,000 15,000 20,000 देऊ, तुम्हाला हे बेसिक ऑफ हे जे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला भेटणार. पीएफ तुम्हाला देणार नाहीत, फॉर्म 16 तुम्हाला देणार नाहीत, या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या जात नाहीत. तर त्या स्टुडंट बरोबर काय झालं, त्या स्टुडंटनी फेक एक्सपिरियन्स घेतला नाही, काही नाहीये. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला इन डिटेल, जसं मी तुम्हाला व्हिडिओ जाईल ना तसं तुम्हाला सांगत जाईल की फेक एक्सपिरियन्स काय आहे. जर तुमच्याकडे हे पीएफ अकाउंट फॉर्म 16 नाहीये, पण तुमचं ओरिजिनल मध्येच तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करत नाही, तर त्या केसमध्ये काय करायचं ते सगळं सांगतो. सो फर्स्ट ऑफ ऑल, त्या मुलाचं काय झालं ना की एक्सपिरियन्स लेटर आहे, जॉईनिंग लेटर आहे, आणि त्यानंतर त्याच्याकडे हे पण आहे, सॅलरी स्लिप वगैरे पण आहेत. इंटरव्ह्यू इन डिटेलमध्ये सगळा इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू क्रॅक झाला, ऑफर लेटर आली आणि तिथेच गेम फिरला. याच्यावर इम्प्रेस झाली. पॅकेज खूप कमी पॅकेजवरती जॉईन झाला होता. सेकंड कंपनी होते, फर्स्ट कंपनी एकदम छोटी होती, स्टार्टअप होते. आणि तिथे जेव्हा त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन स्टार्ट झालं, आता काही लोकांना काय वाटतं माहिती का, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे आपल्याला काय करता, आपण कुठं राहतो, आपण काय करतो, तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड घेता, बस दॅट्स इट, त्याच्या पलीकडे काही नाही. किंवा तुम्ही कुठे जिथे राहता तिथे येऊन ते चेक करता. येस, त्या तर बेसिक गोष्टी झाल्या. पण तुमचं एम्प्लॉयमेंट हिस्ट्री जी आहे ना, ती पीएफ अकाउंट, तुमचं फॉर्म 16 म्हणजे तुम्ही टॅक्स पेयर, तुम्ही किती टॅक्स वगैरे काय केलंय, पीएफ मध्ये कळतं की तुमची एम्प्लॉयमेंटची हिस्ट्री, तुम्ही किती कंपनीजमध्ये गेलात, किती कंपनी तुमचं पीएफ कट केलंय, किती केलं, काय केलंय, हे सगळं तुमचं डॉक्युमेंट कळतं. आणि तिसरं तुमचा प्रोजेक्ट, कुठल्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम केलंय किंवा काय. आता मला सांगा, त्या मुलांनी तर काहीच केलेलं नाहीये. म्हणजे काय की जॉईनिंग म्हणजे कंपनीमध्ये काम केलंय, बट त्या कंपनीने त्याला पीएफ अकाउंट आणि फॉर्म 16 दिला नाही. यामध्ये काय झालं, लॅक ऑफ कम्युनिकेशन झालं. तुम्हाला कन्व्हे करता नाही आलं की मी जिथे काम केलंय ना, तिथे माझ्याकडे काही प्रूफच नाहीये. माझ्याकडे प्रोजेक्ट, तुम्ही त्या प्रोजेक्टवर काम केलंय, त्या प्रोजेक्टचा काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? हा, भलेही तुम्ही डायरेक्टली ते प्रोजेक्ट घेऊ शकत नाही कंपनीकडून, बट तुमच्याकडे काही स्ट्रॉंग आहे का की मी या प्रोजेक्टवरती काम केलं आहे, माझ्याकडे हे टूल्स अँड टेक्नॉलॉजी एक्सपिरियन्स आहे? तुमच्याकडे काय मेलचं कम्युनिकेशन आहे का? तुमच्याकडे काय म्हणजे किंवा सॅलरी जिथे झाली आहे तिथे तुमचं बँक स्टेटमेंट, समजा जर एखादं फोन पे केलंय किंवा काय केलंय, चेक दिलाय, तुम्ही तिथे कुठे चेक, जेव्हा जेव्हा तुम्ही बँकमध्ये गेले, जेव्हा तुमचं काय झालंय, तेव्हा बँकच्या डिटेल्स तुम्ही शेअर केल्यात का? तर इथे तुम्ही मिस्टेक करताय, तुम्हाला कन्वे करता येत नाही. सेम केसमध्ये अजून असे खूप माझ्याकडे एक्सपिरियन्सवाले, म्हणजे अजून माझ्याकडे खूप असे एक्झाम्पल्स आहेत की त्यांचं बँक स्टेटमेंट वगैरे काही नव्हतं, पण त्यांनी मेलचं कम्युनिकेशन असेल, बँकमध्ये ज्यांची सॅलरी पडली त्याचं स्क्रीनशॉट असेल, इन डिटेलमध्ये त्यांचं शो केलं आणि त्यानंतर ते प्लेस पण झालेले आहेत. आता या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्याकडे पीएफ अकाउंट नसेल, जर तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल, जर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट नसेल, तर बँक स्टेटमेंट तर एक आहे की आता कॅशमध्ये तर कोण सॅलरी करत नाहीये. तर तुम्हाला समजा चेक असेल किंवा फोन पे असेल, तुम्हाला जे पण असेल ना, युपीआय वगैरे जे असेल ना, त्यामध्ये जर तुम्हाला कोणी सॅलरी देत असेल, तर एक तर ते डिटेल प्रूफ. आय टीमध्ये एक गोल्डन रूल आहे, इफ यू कांट प्रूव्ह इट, इट डझंट एक्झिस्ट. कामामध्ये असेल, तुमच्या वर्क तुम्ही जिथे काम करता तिथे असेल, किंवा तुम्हाला जॉईनिंग मध्ये असेल, हर एक गोष्टीमध्ये हे लागू होतं. सो तुम्ही जर समजा काही प्रूव्ह करू शकला नाहीत ना, तुम्ही किती वर्बली बोला, काहीच उपयोग नाहीये. जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्याकडे मेलचं कन्व्हर्सेशन पाहिजे, चार्ट पाहिजे, तुमचं जॉईनिंग लेटर, एक्सपिरियन्स लेटर, हे तर बेसिक गोष्टी झाल्या. पण बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला त्या प्रूव्ह करायच्या आहेत, तरच तुमचं असं कन्सिडर केलं जातं की अरे आम्ही या एम्प्लॉई इथे इथे काम केलेलं आहे किंवा काय. तर एक सांगतो, तुम्ही जर फेक एक्सपिरियन्स वगैरे कुठून जर घेत असाल, तुम्ही जर समजा पीएफ अकाउंट आणि तुमचं फॉर्म 16 वगैरे घेत नसाल ना, तर त्यावेळेस एक हाय रिस्क आहे तुमचं की शॉर्ट सिलेक्ट, म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे ना, ते होऊ शकत नाही. बिकॉज तुम्हाला कुणीही जॉईनिंग लेटर तुम्हाला कुणीही देणार, एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला कुणीही देणार, फॉर्म 16 पीएफ अकाउंट तुम्हाला कुणीच देणार नाही. आणि जर तुम्हाला एखाद्या कंपनीकडून जर मिळत नसेल,
तर तुमचं मेलचं कन्व्हर्जेशन असेल, तुमचं चार्ट असेल, तुमचा प्रोजेक्टचा असेल, तुम्ही कसं कन्वे करताय, कसं एक्सप्रेस करताय, तुम्ही कसं समजून सांगताय समोरच्याला की मी या कंपनीमध्ये वर्क केलेला आहे, माझ्याकडे हा एक्सपिरियन्स आहे किंवा काय, तर तो पण मॅटर करतो. तुमचा गॅप असू द्या, तुमचं काय असू द्या. कसं आहे माहिती आहे का, तुमच्याकडे जर कमी डॉक्युमेंट असतील ना, जर तुमच्याकडे स्ट्रॉंग नॉलेज असेल, तुम्ही जर चांगलं एकदम टूल्स अँड टेक्नॉलॉजीचा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही जर चांगलं करू शकत असाल ना, आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट वीक असतील ना, तरी पण चालेल. पण तुम्ही जर ते तुम्ही जर ते प्रूव्ह करू शकला नाहीत ना, तर त्यामध्ये कंपनी कधीच रिस्क घेत नाही, आणि त्यामध्ये तुम्ही हाय रिस्कमध्ये आहात की तुम्ही 100% रिजेक्ट व्हाल. तर माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्ही फेक एक्सपिरियन्स वगैरे घेत असाल तर तुम्हाला पी-एफ आणि फॉर्म 16 मॅनेज करता आलं पाहिजे, बँक स्टेटमेंट मॅनेज करता आले पाहिजे. बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. मी असं नाही म्हणत की तुम्हाला जे नाही जॉब पाहिजे असेल, आपण एनी हाऊमध्ये आपण सगळं करतो, पण जर तुम्ही पकडले गेलात ना, तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट वगैरे केलं जातं. सो माझं असं म्हणणं की त्या गोष्टीमध्ये जर आपल्याला ॲट द एंड रिस्कच आहे, तर तुम्ही तुमचं जो पण काही डॉक्युमेंटेशन वगैरे असेल ते जर कमी असतील तरी पण चालेल, पण तुमच्याकडे स्ट्रॉंग नॉलेज, प्रोजेक्ट नॉलेज, तुमचं इंटरव्ह्यूचं, जॉब रेडी, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला असतात ना, किंवा तुम्हाला इंटर्नशिपचं तुम्ही कुठे केलं तर त्याचं रेकॉर्डवरती तुम्ही दाखवू शकता, असं काही हे सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी काम केलं, फ्रीलान्सिंगमध्ये काम केलं, स्वतःहून मी कुठला प्रोजेक्ट केलाय, त्या गोष्टी खूप मॅटर करताय. आणि हा एक लास्ट सांगतो फक्त, की तुम्हाला किती असू द्या, तुमच्याकडे प्रूफ असू द्या किंवा नसू, तुम्ही कन्वे कसं करताय, कम्युनिकेट कसं कसं करताय, समोरच्याला टॅकल कसं करताय, त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण तुमच्याकडे किती असू द्या, तुम्हाला जर सांगताच येत नाही समोरच्याला की मी काय केलंय आणि मी कुठं होतो, कुणीच तुम्हाला वाचू शकत नाही त्या केसमध्ये. ओके. सो या सगळ्या गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तुम्ही स्टडी पण करताय, पण स्टडी सोबत या गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला IT मध्ये यायचं असेल ना, तर अशा आहेत. या रिस्क घेऊ नका. एकदम एक तर मार्केट इथं डाऊन आहे, आणि जर तुम्हाला एंट्री करायचं असेल तर या गोष्टी सगळ्या विचार करूनच सगळ्या रेडी करा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला डायरेक्टली रिप्लाय करेल. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की करा, कारण आपले फ्रेंड्स सांगत असतात की अरे मी फेक एक्सपिरियन्स घेतला आणि मला 5चं 7चं पॅकेज भेटलेला आहे. ओके. येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय.